युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस खडकी भागामध्ये अनोख्या पद्धतीने साजरा। कोल्हे कट्टर समर्थक कैलास सोमासे आयोजित कार्यक्रमाची तालुकाभर चर्चा। त्या केकची चर्चा शहरासह तालुक्यात चांगलीच रंगली। ज्येष्ठ नेते माजी मंत्री सरदार महर्षी स्वर्गीय श्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले। त्यांचा वारसा त्यांचे नातू युवा नेते विवेक कोल्हे बिपिनदादा कोल्हे हे जपत आहेत। प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसाविषयी वाटणारे कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। महापूर, कोरोना यासारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले। जिल्ह्याच्या विकासाच्या नवनव्या कल्पना ते मांडत आहेत। अशाच या कर्तृत्ववान नेत्याचा वाढदिवस तालुक्यासह शहराच्या विविध भागामध्ये साजरा करण्यात आला आहे। निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत त्यांना भेट दिली आहे। त्यातच कोपरगाव शहरातील खडकी भाग या ठिकाणी युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। त्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चांगलीच रंगलेली दिसत आहे। कोपरगाव येथील खडकी भागातील सामाजिक कार्यकर्ते, कोल्हे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कैलास सोमसे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवसाची अनोखी भेट देत 51 किलोचा केक कापण्यात आला आहे। तसेच जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। त्याचबरोबर केकवर दमदार भावी आमदार लिहिल्याने एकच आनंद तालुक्यातील कोल्हे कार्यकर्त्यांना झाला असून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने युवा नेते विवेक कोल्हे यांचा वाढदिवस खडकी भागात साजरा करण्यात आला आहे। या प्रसंगी कैलास सोमसे, दीपक जपे, राहुल खरात, मारुती जपे, युनुस भाई शेख, निलेश डोके, श्याम शेवते, पप्पू दिवेकर, सचिन पवार, खंडू वाघ, सार्थक चनगे, अभिद शेख, आकाश दिवेकर, गणेश गवारे, माऊली जाधव, राजू भाई शेख, विजू बोर्डे, अप्पा आराख, विजू नाना मुगसे, रवी वाहोळ, संतोष खैरनार, बबलू मुगसे, गणेश सोमासे, लक्ष्मण पाटणकर, लक्ष्मण भालेराव, संजय पवार यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।